नमस्कार, प्रवीण रिअल एस्टेट युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे. आज आपण जे तळोजा ते खारघर जो फ्लायओव्हर बनत आहेत त्याची पूर्ण अपडेट पाहणार आहोत. तळोजाच्या दिशेने जो ब्रिज एका साइडने सुरुवात झालेली आहे आणि जो खारघरच्या दिशेने त्या ब्रिजचं काम सुरू आहे. आपण खारघरच्या दिशेने सुद्धा तो जो भाग अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याची पण माहिती पाहणार आहोत. सिडको लॉटरी 2025 मध्ये जी 19,000 घरांची लॉटरी निघालेली आहे आणि एक जी फर्स्ट कम फर्स्ट 4,508 तेथील जे तळोजामधील जे लोकेशन आहेत हे आपल्या बॅक साईडला आपल्याला दिसत आहे. तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 27, तळोजा सेक्टर 21, 22, त्यानंतर सेक्टर 37A धनश्री आणि त्यानंतर आपला हा बॅक साईडला जो तळोजा सेक्टर 39 चा प्रोजेक्ट दिसत आहे. या सर्व प्रोजेक्टसाठी हा फ्लायओव्हर खूप महत्वाचा आहे, कारण हा फ्लायओव्हर सुरू झाल्यानंतर जो तळोजा टू खारघर जी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, म्हणजे जवळपास जो आपल्याला खारघरला जाण्यासाठी 30 ते 35 मिनिटं लागतात कळंबोली सर्कल मार्गे किंवा तळोजा टनल मधून जाण्यासाठी, तो आपला जो वेळ आहे तो 15 ते 20 मिनिटं कमी होणार आहेत. म्हणजे आपण खारघरला जाण्यासाठी 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो आणि खारघर डीमार्ट 10 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. असा हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे. जो तळोजा खारघर फ्लायओव्हर हा एका दिशेने सुरू झालेला आहे, त्यामुळे जी रेल्वे क्रॉसिंग आहे पेंदर फाट्याला, तेथील जे रेल्वे क्रॉसिंग आहे ते खूप कमी प्रमाणात झालेली आहे. म्हणजे तिथे जी वर्दळ आहे ते कमी झालेली आहे, कारण की हा फ्लायओव्हर आपल्या बॅक साईडला दिसत आहे. हा सुरू झाल्यानंतर सर्व या फ्लायओव्हर मार्गे जो पेंदर फाटा आहे तिथून ते क्रॉस होऊन एक कळंबोली सर्कल मार्गे एक आपल्याला जो मुंब्रा हायवे त्या मार्गे जाता येते. हा फ्लायओव्हर जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन होता त्यावेळेस जो तळोजामधून आपल्याला खारघरच्या दिशेने जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी खूप कमी होती. पण हा जसा आता फ्लायओव्हर आपण पाहणार आहोत खारघरच्या दिशेने, तो फ्लायओव्हर सुरू झाल्यानंतर जे तळोजामधील जे डोकेदुखी आहेत, म्हणजे जी कनेक्टिव्हिटी आहेत, ती कनेक्टिव्हिटी सर्व प्रोजेक्टला मिळणार आहेत. या प्रोजेक्टला जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू झालेला जवळपास 7 ते 8 वर्ष झाले हा फ्लायओव्हर सुरू होऊन अंडर कन्स्ट्रक्शन होता. पण काही खारघरच्या दिशेने जो जमिनीचा वाद होता त्यामुळे हा परत 1 ते 1.5 वर्ष पेंडिंग राहिला. त्यामुळे परत आता कामाला सुरुवात झालेली आहे आणि जो तळोजामधील जे मार्केट ग्रोथ होता, म्हणजे कनेक्टिव्हिटी नव्हती, म्हणजे लोकांना तळोजा फेस 2 फेस 3 मध्ये येण्यासाठी एकमेव मार्ग होता जो म्हणजे पेंदर फाटा. एक तर तुम्हाला तळोजा जो टनल होता त्या मार्गाने तुम्हाला यायचं होतं. पण आता हा जो फ्लायओव्हर एकदा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तळोजा ते खारघर जो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, त्यानंतर जो फ्लायओव्हरचा जो समोरचा भाग आहे, म्हणजे आपल्याला खारघरच्या दिशेने जेव्हा आपण तिथं कनेक्ट होणार आहेत आणि त्यानंतर समोरचा जो खारघर तुर्भे टनल आहे हा या प्रोजेक्टला डायरेक्ट कनेक्ट होणार आहेत. म्हणजे आपण त्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला खारघर तुर्भे टनल लिंक मार्गे जर आपण या फ्लायओव्हर पासून पूर्ण झाल्यानंतर समोरच्या फ्लायओव्हर पासून जो अंडरग्राउंड आहे, म्हणजे जो पहाडामधून जाणार आहेत, तिथून एकदा गेल्यानंतर आपल्याला जो तुर्भे आहेत, आपण तळोजा फेस 2 ते तुर्भे म्हणजे 30 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. जुईनगर सुद्धा 30 मिनिटांमध्ये आणि वाशी सुद्धा 30 ते 40 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. म्हणजे असा हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट एकदा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जो तळोजा फेस 2 मधून जी कनेक्टिव्हिटी आहे ते खूप फास्ट मिळणार आहेत आणि प्रॉपर्टी ग्रोथ सुद्धा होणार आहेत. तळोजाच्या दिशेने जे आता लॉटरी निघालेली आहेत 19,000 घरांची, त्या 19,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेले आहे, सेक्टर 28 EW चा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर सेक्टर 37 1 BHK 2 BHK तिथे 8 घर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि जो आपल्या मागे जो प्रोजेक्ट दिसत आहे तळोजा सेक्टर 39, इथे टोटल 7,500 घरं सांगण्यात आलेले आहेत आणि इथे आता या लॉटरीमध्ये 4,500 समथिंग फ्लॅट शिल्लक आहेत. म्हणजे या जे तळोजा सेक्टर 39 मधून हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर फ्लायओव्हर तिथे सुद्धा त्यांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. म्हणजे हा तळोजांसाठी खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे असे आपल्याला सांगता येते. या प्रोजेक्ट पासून जे फर्स्ट कम फर्स्ट जी लॉटरी निघालेली आहे त्या लॉटरी मधील जे लोकेशन आहेत तळोजा सेक्टर 21, तळोजा सेक्टर 22, तळोजा सेक्टर 27, 37, ह्या जे तळोजामधील EWS LIG चे प्रोजेक्ट आहेत हे आपल्या बॅक साईडला दिसत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे. इथे सुद्धा तुम्हाला EWS साठी 22 लाखापासून घर उपलब्ध करून देण्यात आलं आणि LIG 33 ते 34 लाखामध्ये तुम्हाला घर मिळणार आहे. तर हा येणाऱ्या लॉटरीसाठी 19,000 घरांची लॉटरी आणि फर्स्ट कम फर्स्ट 4,508 घरांसाठी हा फ्लायओव्हर किती महत्वाचा आहे असे आपल्याला सांगता येते.
तळोजा फेज 2 मधून जर कनेक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर फक्त आपल्याला कनेक्टिव्हिटी म्हणजे 43, 45, 52 नंबरची बस आहेत जे आपल्याला खारघरला कनेक्ट होते. आणि जी नवी मुंबई मधील एकमेव मेट्रो लाईन आहे जे पेंधर ते बेलापूरला कनेक्ट होते, 24 मिनिटांचा वेळ आहे. त्यामुळे ही पण एक आणखी एक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे जेव्हा हा फ्लायओव्हर ओपन होईल तेव्हा पूर्ण. तर आपण आशा करतो की हा लवकरात लवकर फ्लायओव्हर ओपन व्हावा. आता आपण जो खारघरच्या दिशेने जो फ्लायओव्हरचं काम आहे ते किती झालेलं आहे त्याची माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असं आम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे रिलेटेड आणि जे अंडर कन्स्ट्रक्शन फ्लायओव्हर होत आहेत त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण आता तो फ्लायओव्हरची माहिती बघू. जो खारघरच्या दिशेने फ्लायओव्हर एंड होणार आहे तो समोर आपल्याला इथून या दिशेने जो तळोजाच्या दिशेने येणार आहे तो या दिशेने एंड होणार आहे. समोर आपल्याला जो खारघर तुर्भे टनल लिंक बनणार आहेत ला कनेक्ट होणार आहेत. इथून आपल्याला इस्कॉन टेम्पल 5 मिनिटे, खारघर गोल्फ कोर्स 5 मिनिटे आणि सेंट्रल पार्कसुद्धा 5 मिनिटामध्ये कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रोजेक्टच्या समोर एंड इथे अमनदूत मेट्रो स्टेशन आहे, म्हणजे हा फ्लायओव्हर इथं संपल्यानंतर अमनदूत मेट्रो स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आणि हा सिडकोचा प्रोजेक्ट खारघर सेक्टर 40 आणि हे समोर तळोजा फेज 2 मधले असलेले सेक्टर 21, 22, 27, 34, 36, 37, 28, 30, 31 हे सिडकोचे प्रोजेक्ट. आणि या फ्लायओव्हरसाठी जे गडर बनत आहेत हे त्यांचे इथे गडर लॉन्चिंग होत आहे. आणि या दिशेने आपल्याला जो मुंबई पुणे हायवे आहे तो इथून कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आणि खारघर डीमार्ट हा 10 मिनिटामध्ये आपण पोहोचणार आहे, असा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर हा तळोजाच्या दिशेने फ्लायओव्हर आणि हा सिडकोचा प्रोजेक्ट सेक्टर 22 मारवा. त्यानंतर मारवाच्या एक्झॅक्ट समोर जो तळोजाला कनेक्टिव्हिटी देणारा पेंधर मेट्रो स्टेशन. त्यानंतर ही सेक्टर 27 आसावरी. त्यानंतर या बॅकसाईडला असलेला तळोजा सेक्टर 28चा प्रोजेक्ट, तळोजा सेक्टर 30, तळोजा सेक्टर 31 आणि हा समोर असलेला तळोजा सेक्टर 34-36 EWS LIG. त्यानंतर हा तळोजा सेक्टर 37A इथे 1 BHKची घरे आणि 2 BHKची घरे 8 फ्लॅट शिल्लक होती. त्यानंतर तळोजा सेक्टर 37 धनश्री सोसायटी. जो तळोजा ते खारघर फ्लायओव्हर बनत आहे जो पेंधर फाट्याला, इथेच खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक होत होती, त्यामुळेच हा फ्लायओव्हर बनवण्यात येत आहे. येथील जे मेल एक्सप्रेस पनवेल मार्गे, जे कल्याण मार्गे एक्सप्रेस धावतात ते या रूटने धावत असतात. आणि या रूटने मेमोसुद्धा ट्रेन धावत आहेत जे पनवेल ते दिवा, पनवेल ते वसई विरारपर्यंत धावतात. आणि हाच तो तळोजा ते खारघर फ्लायओव्हर झाल्यानंतर वाहतुकीसाठी एका दिशेने खुला करण्यात आलेला आहे. तर असा हा तळोजा खारघर फ्लायओव्हर किती महत्त्वाचा असं आपल्याला सांगता येते. त्यानंतर तळोजाच्या दिशेने जो खारघरकडे फ्लायओव्हर पूर्ण होणार आहे त्या दिशेने हे गडर लॉन्चिंग झालेलं आहे. समोर आपल्याला जो फ्लायओव्हर इथे एंड होणार आहेत म्हणजे तळोजाकडून जो खारघरच्या दिशेने तेथील हे आपल्याला वर्कर येथे काम करताना दिसत आहे. आणि हाच तो तळोजा खारघर फ्लायओव्हर जो एका दिशेने सुरुवात झालेली आहे. आणि हा तळोजाचा सर्वात मोठा प्रोजेक्ट तळोजा सेक्टर 39. इथे टोटल 7,500 घरं आहेत. आणि हा फ्लायओव्हर झाल्यानंतर या प्रोजेक्टला ही उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहेत. एका दिशेने हे वाहतुकीसाठी खुला आहेत. जो तळोजा ते खारघर जो पेंधर फाटा आहेत तेथे रेल्वे क्रॉसिंग आहेत. हा त्या रेल्वे क्रॉसिंगच्या वरून फ्लायओव्हर अर्धा हा वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तर अशी माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न निर्माण झाले असतील तर कमेंटमध्ये करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असं आणखी एक नवीन एक प्रोजेक्टची माहिती घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.